नमस्कार, मी सुजाता. सुजाता किचन मेनूमध्ये मी सुजाताना सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर ही एक पत्ताकोबी भाजी पहा ना, आचारी पद्धतीची कुकरच्या एका शिटीमध्ये होणारी भाजी, अगदी लबलबीत आणि चवीला एकदम भन्नाट. तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. सुरुवातीला बनवूया आचारी पद्धतीची कोबीची भाजी. कोथिंबीर, एक हिरवी मिरची आणि आलं मिक्सरला वाटण बनवून घेऊ. पत्ताकोबी 1 वाटी असा लांब चिरला आहे. एका बटाट्याच्या अशा मोठ्या फोडी केल्यात. तर फोडी ना मोठ्याच करायच्या. हिरवा वाटाणा असला तर कुकरच्या पातेल्यामध्ये तेल घालून घेते. तेल अगदी थोडं घेतलं आहे. आता आचारी पद्धतीने बनवताना तेल अगदी जास्त वापरलं जातं थोडं, पण आपण हे घरी बनवतो आहे यासाठी तेल अगदी थोडं घेतलं आहे. यामध्ये 1 तमालपत्र, दालचिनीचे 1-2 तुकडे, 1 मोठी वेलची घातली. मोहरी घालू थोडीशी. मोहरी तडतडली म्हणजे थोडंसं जिरं घालू. आता लगेचच कांदा, 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे. कांदा घालू आणि कांदासुद्धा थोडा नरम होईपर्यंत परतून घेऊ. तर या भाज्या ना अगदी चटपटीत झणझणीत अशा बनल्या जातात. तुम्हाला कधीतरी अगदीच तिखट अशा भाज्या खाव्याशा वाटल्या ना तर या पद्धतीने बनवू शकता. किंवा ही आचारी पद्धत आहे लग्न पंगतीत वगैरे पुरीसोबत किंवा छोट्या मोठ्या प्रोग्राममध्ये ना ही भाजी ताटामध्ये वाढली जाते. ही टोमॅटो मऊसूत परतल्या. आता मसाले, लाल तिखट, कसुरी मेथी, धनेपूड, जिरेपूड असेल तर थोडा गरम मसालासुद्धा वापरायचा आहे. तर आता लाल तिखट मिरची पावडर वापरली मी या ठिकाणी आज मुद्दाम. असेल तर साठवणीचं वापरायचं आहे. तर सगळ्यांकडेच साठवणीचं नसतं, यासाठी म्हणून मी हे प्लेन मिरची पावडर घेतली होती. थोडीशी हळद घातली. हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीर मिक्सरला वाटण केलं होतं 1 चमचा. परतवून भाजलेले शेंगदाणे मूठभर, हिरवा वाटाणा मूठभर आणि बटाट्याच्या फोडी. तर बटाट्याच्या फोडी ना सालं न काढता अशा मोठ्या मोठ्या एका बटाट्याच्या फोडी घेतल्यात मी. 1 वाटी पत्ताकोबी, त्यासाठी 1 बटाटा मोठ्या फोडी केल्यात. पत्ताकोबीसुद्धा घालू, व्यवस्थित परतवून घेऊ. थोडंसं पाणी घातलं आहे. तर अगदीच थोडंसं पाणी घालून शिजवायचं आहे कुकरमध्ये. या भाजीला असं पाणी सुटलं जातं तर खूप जास्त पाणी घालायची गरज नाही. थोडंसं कांदा लसूण मसाला घातला आहे. चवीनुसार मीठ घातलं. थोडंसं कांदा लसूण मसाला आणि शेंगदाण्याचं कूट घालून व्यवस्थित परतवून घेऊ. तर ही भाजी ना अगदीच झणझणीत अशी आपण बनवू शकतो. तर घरी बनवायची असेल तर थोडेसे कमी मसाले, कमी तिखट घालून बनवायची. पण अगदीच लग्न पंगतीत वगैरे ना झणझणीत अशी बनवली जाते. थोडे कांदा लसूण मसाला वगैरे जास्त घालून ना बनवली जाते. पुरीसोबत खाण्यासाठी अगदी उत्तम अशी भाजी बनली जाते. कुकरचं झाकण लावून 2 शिट्या घेतल्यात मी. तर छोटं कुकरमध्ये पटपट शिट्या होतात. मोठं कुकर असेल तर 1च शिटी घ्यायची. आणि पाहू शकता कुकर झाकण गार करून मी खोलून घेतलं आहे. आणि थोडं पाणी असेल ना, तर पाणी तर अगदीच थोडं घातलं होतं. तर ते सुद्धा थोडंसं असं आटवून घ्यायचं. किंवा असं जरी ठेवलं ना तर अशी लबाबदारच भाजी बनवली जाते आचारी पद्धतीने. तर इथं मी गॅस बंद केला आहे आणि पाहू शकता मस्त अशी आपली ही भाजी बनून तयार आहे. तर अगदीच काही झणझणीत असं चटपटीत खावंच वाटलं ना तर भाकरीसोबत किंवा पुरीसोबत खाण्यासाठी मस्त अशी आचारी पद्धतीची भाजी एकदा नक्की ट्राय करा. कुकरच्या एका शिटीमध्ये साधी सोपी अशी भाजी बनून जाते. किंवा टिफिनलासुद्धा योग्य अशी ही भाजी नक्कीच आपण बनवू शकतो. लाल वाटणात किंवा हिरव्या वाटणातसुद्धा आपण ही भाजी बनवू शकतो. तर हिरव्या वाटणातलीसुद्धा ना अगदीच चविष्ट अशी भाजी बनली जाते. थोडासा काळा मसाला घालूनसुद्धा जास्त प्रमाणात बनवली जाते ही भाजी. आता लगेचच दुसरी पद्धत पाहूया. या ठिकाणी मी कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेल थोडं गरम झालं म्हणजे थोडीशी मोहरी, जिरं, कांदा घेतला आहे बारीक चिरून. कांदा असेल तर थोडासा कढीपत्ता. कांदा थोडासा परतवून यामध्ये थोडंसं आलं किसलेलं घातलं आहे. सोबतच लसूण ठेचून घेतलेला 5-6 पाकळ्या आणि कोथिंबीर फोडणीमध्येच बारीक चिरलेली. थोडं परतवून घेतलं आहे. कांदा थोडा होत आला म्हणजे टोमॅटोसुद्धा बारीक असे तुकडे केलेत. टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत परतवून घेतला आहे. आणि आता मसाले. तर या ठिकाणी मी वापरले साठवणीचं लाल तिखट 1 चमचा,
थोडीशी हळद घालून थोडंसं परतवून घेऊ. तर मसाले या ठिकाणी आपण आवडीनुसार घेऊ शकतो. काळा मसाला, मालवणी मसाला, पत्ताकोबी. या ठिकाणी मी वापरला आहे मसूर. तर मसूर ना भिजवून वापरला आहे. मसूर ना सकाळी भाजी बनवायची तर रात्री आदल्या दिवशी भिजवून ठेवायचा. आणि या पद्धतीने खूप मस्त अशी भाजी टिफिनला वगैरे देण्यासाठी बनते. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. अख्खा मसूर जो आहे ना तर तो भिजवून असा थोडासा घालायचा आहे. आणि अगदीच न आवडणारे सुद्धा खातील ना अशी भाजी बनली जाते आणि अगदी झटपट पटकन होणारी. तर यामध्ये सुद्धा अगदी खूप जास्त पाणी वगैरे घालायची गरज नाही. अगदी थोडंसं पाणी घालून ही भाजी ना म्हणजे मसाले व्यवस्थित शिजले जातील यासाठी अगदी थोडंसं पाणी घालून अशी परतवून घ्यायची. थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलं आहे आणि थोडासा कांदा लसूण मसाला. तर अगदीच मुलांसाठी वगैरे बनवत असाल ना तर कांदा लसूण वगैरे नाही घातलं तरीसुद्धा चालेल. किंवा ही मसुरा घालून ना हिरवी मिरची घालूनसुद्धा आपण ही भाजी बनवू शकतो. मुलांसाठी हिरवी मिरची, थोडंसं आलं वगैरे घालून, मसूर भिजवलेला घालून अशी भाजी बनवली तरी छानच होते. तर अगदी थोडंसं पाणी घातलं आहे आणि 4-5 मिनटं वाफवून या ठिकाणी पाहू शकता. मस्त अशी भाजी सुकी बनली गेली. भाकरीसोबत, चपातीसोबत टिफिनला देण्यासाठी मस्त अगदी लहानापासून मोठ्यांना आवडणारी पुन्हा पुन्हा आपण ही बनवू शकतो अशी भाजी बनली जाते. लगेचच तिसऱ्या पद्धतीने पाहूया. तर फ्राय पॅनमध्ये मी तेल घेतलं आहे. तेल गरम झालं म्हणजे नेहमीप्रमाणे मोहरी, जिरं, कांदा, टोमॅटो आणि मुगाची डाळ. तर या ठिकाणी मी मुगाची डाळ भिजवली होती आधी 1 तासभर आणि पत्ताकोबी घातला आहे. तर मुगाची डाळ किंवा असेल तर चणा डाळ किंवा मसूर डाळ घालून ना अगदी मस्त अशी भाजी बनली जाते. थोडंसं लाल तिखट घातलं, हळद घातली, चवीनुसार थोडंसं मीठ घालू. तर ही डाळ ना आपण चणा डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, तुरीची डाळ अशा वेगवेगळ्या डाळी घालून आपण ही भाजी बनवू शकतो. आणि अगदीच लाल तिखट वापरायचं नसेल ना तर हिरवी मिरची घालूनसुद्धा फोडणीमध्ये थोडंसं आलं लसूण घालून, थोडासा हिरवा मटार वगैरे घालून ना अशीसुद्धा आपण बनवू शकतो. थोडासा शेंगदाणा कूट आणि कांदा लसूण मसाला घातला आहे. खूप जास्त पाणी न घालता अगदीच थोडंसं पाणी घालून ना शिजवून घ्यायची भाजी. थोडंसं झाकण ठेवून 5-6 मिनटं परतवून घेतली आणि या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी भाजी बनली गेली. तर या ठिकाणी मुगाची डाळ घालून बनवली. चांगली अशी आटवून घ्यायची, पाणी अजिबात न ठेवता. भाजीला तेल सुटलं जाईल ना इथपर्यंत ही भाजी व्यवस्थित परतवून घ्यायची आणि अगदी झटपट चटपटीत अशी भाजी बनली जाते. चवीला एकदम भारी लागते. मुगाची डाळ आणि पत्ताकोबी यामध्ये थोडासा कांदा लसूण मसाला, शेंगदाणा कूट, कांदा, टोमॅटो असं घातलं आहे. अगदी चवीला भारी भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा राईससोबत खाण्यासाठी, टिफिनला देण्यासाठी अशी भाजी बनली जाते. तर पत्ताकोबीचे लाल तिखटातले भाजीचे प्रकार तुम्हाला आवडले तर व्हिडिओ खाली एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.